नमस्कार, आरूज कुकिंग अँड क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत झणझणीत दोडक्याची चटणी किंवा दोडक्याचा ठेचाही म्हणू शकता। त्यासाठी इथे आपण दोडका घेतलेला आहे। दोडका स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि या प्रकारे त्याच्या अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत। तर सर्व दोडक्याच्या शिरा काढून झालेल्या आहेत। आता हा दोडका बारीक पीसेसमध्ये आपण कट करून घेणार आहोत। हे पहा, हे असे लहान लहान पीसेस करून घ्यायचे आहेत। दोडक्याची चटणी फक्त या शिरांची देखील बनवली जाते। आता दोडका बारीक कापून झालेला आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचे। या मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरं घालायचे आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचे। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण दोडक्याची चटणी ही झणझणीतच छान लागते। तर आता मिरचीचं वाटण आपलं तयार आहे। आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोडका आणि दोडक्याच्या शिरा जाडसर वाटून घेऊयात। मिक्सर सलग चालू न ठेवता ऑन ऑफ करत दोडका वाटून घ्यायचा आहे। एकसारखा जर मिक्सर चालू ठेवला तर त्याची पेस्ट होऊन जाईल। या पॅनमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। आता या तेलामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे। कांदा गुलाबी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया। लसूण, जिरं आणि मिरचीचं जे वाटण केलं आहे ते आता यामध्ये आपण घालूया। हा मिरचीचा ठेचा व्यवस्थित तेलावरती छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये जाडसर वाटून घेतलेला दोडका घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालूया। हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता झाकण ठेवून ही दोडक्याची चटणी 7 ते 8 मिनिटे वाफेवर शिजवून घ्यायची आहे। झाकण काढून पाहूया। हे पहा, आपल्या दोडक्याच्या चटणीचा कलर चेंज झाला आहे आणि चटणी व्यवस्थित शिजलेली आहे। गॅस बंद करून घेऊया आणि चटणी सर्व करूया। ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता आणि त्यातल्या त्यात भाकरी बरोबर तर याचं कॉम्बिनेशन अफलातून असतं। चला तर पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।